हाय हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी अंडा करी बनवणार आहे। त्यासाठी मी इथे थोडीशी अद्रक, लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे। थोडंसं पाणी टाकून याची बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे बॉईल केलेले अंडे घेतलेले आहेत, त्याला अशा चिरा पाडून घेतलेले आहेत। थोडं 2 चमचे तेल घातलेले आहे, त्यामध्ये थोडंसं लाल मिर्च पावडर, हळद, धनिया पावडर, जिरे पावडर टाकून अंडे त्यामध्ये चांगली फ्राय करून घ्यायचे आहेत, ब्राऊनसर कलर येईपर्यंत। आणि आता अंडे फ्राय झाल्यानंतर काढून घेत आहे मी। त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकत आहे, थोडीशी हिरवी चिरलेली कोथिंबीर टाकत आहे आणि एक टोमॅटो टाकत आहे। तर हे चांगले 1 ते 2 मिनिटे फ्राय करून घ्यायचे आहे। टोमॅटो लवकर विरघळण्यासाठी त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालत आहे। बाकीचे मसाले घालायचे आहेत। 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धनिया पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि अंडा करी मसाला घालत आहे। सुके मसाले घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित। आणि त्यानंतर जे आपण मिक्सरमध्ये जी बारीक पेस्ट बनवून घेतली होती तो मसाला यामध्ये घालायचा आहे। मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित छान मिक्स करून घेत आहे। सर्व बाजूंनी तेल सुटेपर्यंत फ्राय करत राहायचं आहे। आणि आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालत आहे आणि पाणी घालून पुन्हा एकदा हलवून घेत आहे मिक्स करून। आणि त्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिटे उकळी येईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे। एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये अंडी टाकायची आहेत। तर अंडी घातल्यानंतर पुन्हा जास्त वेळ शिजवायचं नाही। तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि वरून थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा कोथिंबीर टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे। तर चला आता मी सर्व करते आणि मस्त बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खात आहे। तर माझी आजची रेसिपी, सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।